नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह राजकारण या ऍक्टिव्ह राजकारण यूट्यूब चॅनल तर्फे एक महत्वपूर्ण व्हिडिओचे स्पष्टीकरण करत आहे. आजचे राजकीय निरपेक्ष विश्लेषण पुढील प्रमाणे आहे. आजचे विश्लेषण पुढील प्रमाणे आहे. बिग ब्रेकिंग न्यूज. पुणे म्हणजे प्रेम, सावित्रींच्या लेकींची गुंज, राहुल गांधीचे भाषण, ऐतिहासिक कार्यक्रम, भाजपला दिले सडेतोड उत्तर, पुणेकरांचा जल्लोष. पाहूया या संदर्भात सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह राजकारण यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओत राजकीय विश्लेषणाच्या संदर्भात पुणे येथे झालेल्या राहुल गांधी यांच्या भाषणाचा संपूर्ण विश्लेषण जाणून घेऊया सविस्तरपणे पुढील प्रमाणे. पुण्यात नुकताच छात्र की गुंज कार्यक्रमाचा शेवट झाला. हा शो नव्हता, हा इव्हेंट जबरदस्त झाला, वेगळ्या प्रकारचा झाला. विशेष म्हणजे कार्यक्रमाचा आत्मा. मुली स्टेजवर बिनधास्त बोलतात, राहुल गांधी खाली बसून ऐकतात. या कार्यक्रमाचे प्रेझेंटेशन, राहुल गांधीचे मार्गदर्शन आणि मुख्य म्हणजे स्त्रियांच्या लेकींना किंवा सावित्रींच्या लेकींना दिलेला भरभरून प्रतिसाद, वेगळ्या धमक्या, दहशत, आरोपांना न डगमगता त्या सर्व मुली व्यासपीठावरून येऊन बोलल्या. राहुल गांधी यावेळी बोलले कमी, ऐकून जास्त घेतले. हा कार्यक्रम राजकीय कार्यक्रम नव्हताच. या कार्यक्रमास अडथळे आणि आरोप अनेक झाले. ते जाणून घेण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह राजकारण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यू क्लिप. भाजपचे प्रवक्त्याचे आरोपाचे स्क्रीनशॉट बर्स करून हा कार्यक्रम होऊ नये म्हणून वारंवार प्रयत्न झाले. भाजपचा एक प्रवक्ता बेफाम आरोप करत होता. पैसे देऊन सोशल इन्फ्लुएन्सवर बोलावेत, पैसे परदेशातून आले का, असे शेलार साटम यांनी आरोप केले. अगदी देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमच्या प्रवक्त्याने महत्वाची माहिती उघड केली आहे. ही माहिती खोटी आहे. पुणे शहरात ठिकठिकाणी लोक जमून कार्यक्रमाला जाऊ नये असाही प्रयत्न केला. सामूहिक वंदे मातरमाचा घाट घालून पक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला, पण कुठलाही उपयोग झाला नाही. मुलींच्या व्यथा हृदयदायक भाग. मुलींना बसेसमध्ये, रेल्वेमध्ये, सायकल चालवणाऱ्या मुलींना पेपर फुटीचे फोटो या सर्व प्रकरणाच्या संदर्भातील व्यथा ऐकून घेतला. एक आदिवासी मुलगीने स्पष्ट शब्दात सांगितले की आदिवासी मंत्र्याकडे आम्ही आमची तक्रार घेऊन गेलो तर मंत्री म्हणाले मी काहीच करू शकत नाही. मग खुर्चीत कशाला बसलात, एका मुलीने सांगितले. आणि खुर्चीत बसून आपण काय करत आहात. एवढंच नाही तर एका मुलीने सांगितले की बसमधून प्रवास करताना अंग चाटत होते, स्पर्श करतात, सायकलने गेले तरी असुरक्षित, रेल्वेत असुरक्षित. एका मुलीने सांगितले की आमच्यावर जास्त प्रेशर असते, नापास झालो तर घरच्याचे लग्नाचा आग्रह धरतील का, ही भीती मुलींमध्ये. तसेच पेपर फुटी, कमी मार्क वाल्यांचा अचानक जास्त मार्क, परीक्षा रद्द करा अशी मुलींची मागणी. शेवट राहुल गांधीचा संदेश. व्हिज्युअल. राहुल गांधी क्लोजअप. डोळ्यातील माणुसकीने नेहा भोजपुरी गायिका गाताना, मुलींना स्टेजवर बोलावताना राहुल गांधींनी घोषणा दिली, मनुस्मृतीने स्त्रियाला ज्या पिंजऱ्यात ठेवले आहे त्या पिंजऱ्यातून त्यांना आता मोकळे व्हा. बी लाऊड, बी प्राऊड. पंछी बनू, उडते फिरू मस्त गगन में. स्त्रियांवर
धर्माचा, जातीचा, विषमतेचा कोणतेही बंधन असता कामा नये. पुणे म्हणजे प्रेम असे म्हणत त्यांनी सर्व गोष्टी अलर्ट ऐकून घेतल्या. सर्व मुलींना म्हणाले, स्टेजवर या. आपले प्रत्यक्ष म्हणणे आहे का ते सांगा आणि तुमची कथा सांगा आणि तुझी सुद्धा कथा सांगा. सेल्फी घ्यायचा असेल तर घ्या. नेहा नावाची भोजपुरी गायिकेला 2 गाणे गाऊ दिले. हीच कम्फर्ट लेव्हल मुलींचा विश्वास देणारी आहे. त्यांच्या डोळ्यात माणुसकी दिसते. खुनसीपणाचा अभाव ही त्यांची चांगली गोष्ट आहे. खुनसीपणाचा अभाव ही त्यांची चांगली गोष्ट आहे. म्हणजे खुनसीपणा नाही. काँग्रेस जिंकेल की हरेल हा मुद्दा नाही, पण मानसिकता बदलण्याचा प्रयत्न आहे. यासाठी राहुल गांधी सावित्रीच्या लेकींना केलेल्या या उत्कृष्ट कार्याबद्दल ऍक्टिव्ह राजकारण या युट्यूबचा सलाम करिता ऍक्टिव्ह राजकारण युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करून हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. आपणास आवडल्यास आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीच्या माहिती राजकारणाबद्दल जाणून घेण्यासाठी, नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन बटनला प्रेस करा. आणि शेवटी काँग्रेसचा सर्वात मोठा उत्कृष्ट कार्यक्रम म्हणजे पुणे प्रेम म्हणजे ही एक महत्वाची भावना उत्पन्न करून मुलींना समाजाच्या पिंजऱ्यात अडकवलेले पक्षी असून त्यांना आता भरारी घेऊ द्या असा हा कार्यक्रम पुणे येथे काल झाला. त्या कार्यक्रमाचा इतिवृत्तांत आपणास सांगितला. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.